वेळेच्या बंधनाची फारशी सवय नसते, पण आता मला एमओसींनी सांगितलंय 2च मिनिटात बोलायचं आहे. खऱ्या अर्थानं आज हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे. म्हणजे माझा संजू अण्णा पुतण्या जरी असला तरी माझ्या दृष्टीनं बंधुतुल्य असा आहे. आणि संजू अण्णाने जे एक विश्व उभं केलेलं आहे ते विश्व उभं करण्यामागे एक स्वतःची स्वयं अशी प्रेरणा होती. म्हणजे पानगावाने साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं की आमचं गुरु आणि शिष्याचं नातं आहे, असं त्यांनी अगदी योग्य शब्दात सांगितलं. तर ती प्रेरणा संजू अण्णाने पानगावाने साहेबांकडनं घेतली आणि ग्रामीण भागात आपल्या व्यवसायाचं रुजवात कशी होईल, आपले रोपटं कसं लागेल याकडे सातत्याने संजू अण्णांनी प्रयत्न केला. आणि आज दिसतंय की एक त्या अर्थानं नीम व्हॅली रिसॉर्टचं विश्व इथं उभं केलेलं आहे. ह्या नीम शब्दाकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस भुसेसाहेब मला सांगायला अतिशय आनंद होईल की हे निमगाव व्हॅली रिसॉर्ट आहे. त्यामुळे चिंचावड, आघार आणि निंबोळा ह्या 3 गावांनी लक्षात ठेवावं की यापुढे ह्या गावांचे नावं निमगाव बुद्रुक 1, निमगाव बुद्रुक 2 आणि निमगाव बुद्रुक 3 असं होणार आहे. आणि साहेब इथं आहेत, आपण साहेबांच्या माध्यमातून ह्याही दृष्टीने प्रयत्न करू. निमगावकर जिथं जिथं गेले तिथं तिथं निमगावकरांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि संजू अण्णाने आज तो ठसा ह्या पंचकृषीत पुन्हा एकदा उमटून दाखवलेला आहे. अण्णाला मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. मालेगावकरांच्या दृष्टीनं जर बघितलं तर फार मोठी सोय आज झालेली आहे. मालेगावातले लोक सापुताऱ्याला जाऊन लग्न लावतात, शिर्डीला जाऊन लग्न लावतात, धुळ्यालाही जाऊन लग्न लावतात. पण मला आता खात्री आहे की मालेगावकर आता चिंचावडला येऊन लग्न लावणार आहेत. आणि ह्या सोय उपलब्ध करून देण्याचं, सर्वसामान्याला त्याच्या आवाक्यातलं एक चांगली जागा उपलब्ध करून देण्याचं श्रेय अण्णांना जात आहे. मी आज संजू अण्णांना मनपूर्वक असे धन्यवाद देतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, साहेबांना बोलायचं याचीही मला कल्पना आहे आणि मी इथंच आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वकील साहेबांनी वेळ पाळला म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरात डबल टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर गौरव ठाकूर यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर लगेचच मी माननीय आपले शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे साहेबांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनातून आपल्याशी संवाद साधावा.